नमस्कार. अर्थातच मी कांबळे संदीप. आता नेमकं काय सांगावं हे समजत नाही. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही पसंतीक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा सध्याच्या स्थितीला 12 तारखेपर्यंत होती. मात्र त्याला आता एक्सटेन्शन मिळून एक दिवस आज तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे. जर ज्यांचं कोणाचं या ठिकाणी पसंतीक्रम लॉक करणं बाकी राहिलेले आहेत त्यांनी आजच्या आज पसंतीक्रम आपले लॉक करून घ्यायचे आहेत. कारण काल सायंकाळपर्यंत 1,40,42,000च्या आसपास पसंतीक्रम जनरेट केले. त्यांनी 1,35,000पेक्षा अधिक मुलांनी लॉक केलेले होते. तसं पाहता पवित्र पोर्टलला जे रजिस्ट्रेशन केलेली संख्या होती ती 1,62,000पेक्षा अधिक मुलांची होती. तर होऊ शकते याच्यामध्ये काही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा एकंदरीत जो काही आकडा आहे तो यापेक्षा जे जनरेट केले त्यांनी तरी ते पसंतीक्रम लॉक करणं अपेक्षित आहे. तर या कारणानं आणि तुम्हाला माहितीच आहे जे काही कोर्टामध्ये याचिका आहेत त्यापैकी 4 याचिका आहेत. त्यामुळे प्रक्रियेला जे काही आहे ते गती येत नाही. त्यापैकी जे काही कोर्टात याचिका आहे ते 4538/2024, 1758/2024, 1759/2024, 1606/2024 ह्या ज्या काही रीट पिटिशन आहेत या रीट पिटिशनमुळं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही रीट पिटिशन आहे 1606. तर या रीट पिटिशनमुळं जे काही आहे ते भरतीची प्रक्रिया पुढे जे काही आहे ती प्रक्रिया कार्यवाही करता येत नाही असं काल उशिरापर्यंत आपले पवित्र पोर्टलवर जे न्यूज बुलेटिन आहे त्या संकेतस्थळावर सांगण्यात आलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जे काही शुक्रवारी सेमी इंग्रजीच्या माध्यमामध्ये मराठी माध्यमाला पसंतीक्रम देण्यात यावी अशी सुविधा उपलब्ध करण्यात यावी या अनुषंगाने जी रीट पिटिशन आहे जी मराठी माध्यमाच्या मुलांना संधी उपलब्ध करण्यात यावी असं संभाजीनगर खंडपीठानं सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्या माध्यमातून इंग्रजी किंवा शासनाची बाजू जी काही आहे तर ती शासनाची बाजू ऐकून घ्यावी सन्माननीय कोर्टांनी. या अनुषंगाने आज सरकारची बाजू त्या ठिकाणी कोर्टामध्ये सादर करणार आहेत. मात्र त्याच्यामुळं जे काही 1 दिवसाचा कालावधी आहे तो आज मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शासनाकडनं जे काही बाजू मांडणार आहेत ती काय मांडणार आहेत तर माझ्या पद्धतीने किंवा मला अवगत असलेले की एवढी मोठी भरती करतो तर याच्यामध्ये जे काही आहे शासनाकडनं ती त्या ठिकाणी बाजू मांडतील आणि कोणत्याही प्रवर्गावर किंवा कोणत्याही या ठिकाणी माध्यमावर अन्याय होत नाही अशा आशयाचं त्या ठिकाणी शासनाकडनं मागणी जी काय आहे तर ते आज मांडतील. त्यामुळे जे काही आहे ते आजची 1 तारीख त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. होऊ शकते आज शासनाची बाजू मांडल्याच्या नंतर अजून बराच कालावधी एकतर मुदतवाढ मिळेल किंवा मग होऊ शकते जे पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत तर ते पसंतीक्रम पुन्हा नव्यानं द्यावं लागेल त्याच्यासाठी वेगळी मुदतवाढ असेल किंवा झालेली पसंतीक्रम दिलेली डिलीट करावे लागतील. जे काही फॉर एक्झाम्पल जे काही असेल ते माननीय न्यायालय जे काही सांगेल त्या न्यायालयाच्या जे काही अंतिम निर्णय असेल त्यानुसार पुढील कार्यवाही करावी लागेल असं एक लक्षात येते. मात्र आज जे काही आहे ते न्यायालयामध्ये सादर केल्याच्या नंतरच किंवा जे काही शासनाकडून शपथपत्र सादर करतील त्यावरच होईल कार्यवाही. मात्र शिक्षक भरतीला स्टे येणार नाही. कारण का तर 2 दिवसापूर्वीच तुम्हाला माहिती आहे शिक्षण मंत्री महोदयांनी या अनुषंगाने आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा जाण्याची तयारी करूया. मात्र शिक्षक भरतीला गती आलेली असेल स्टे वगैरे येणार नाही या सगळ्या गोष्टीची त्यांनी दखल घेतलेली आहे किंवा कार्यवाही करण्याचं त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे. तर मग काय होईल तर जागा फ्रीज होतील का तर त्या जागा इतरांना मिळतील का या सगळ्या गोष्टीची प्रश्नाची उत्तरं जी आहेत ते आज किंवा अंतरिम जे काही आदेश आहे तो आदेश अजून आलेला नसल्या कारणानं किंवा आज जी काही बाजू आहे शासनाची ते न मांडल्या कारणानं आज आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून आजची ती मुदतवाढ आहे. मात्र या मुदतवाढीमध्ये ज्या ज्या मुलांचं पसंतीक्रम आपलं लॉक करणं राहिले त्या मुलांनी आज लॉक करून घ्यावं. यापेक्षाही वेगळं अजून काही मुलांची समस्या आहेत की पसंतीक्रम सगळी पात्रता असून पसंतीक्रम येत नाहीयेत. तर अशा मुलांनी काय करायचं तर अशा मुलांनी आपल्या तक्रारी दिलेल्या आहेत आयुक्त कार्यालयात जे काही ऑफिशियल मेल ID आहे
त्या ठिकाणी आपल्या तक्रारी दिलेल्या आहेत. तर अशा मुलांना पण भविष्यामध्ये कदाचित त्यांना सामावून घ्यावं लागेल. तर यावर काहीतरी ठोस उपाययोजना पण करावं लागेल शासनाकडे, सरकारकडनं. बघूया काय करतील काय नाही. तर अजून मित्रांनो त्याच्यासोबतच एक मला अजून महत्त्वाची एक बातमी सांगायची या ठिकाणी की उर्दू माध्यमाचे जे काही 1850 जागा आहेत, ज्या आरक्षित जागेवर जर समजा या ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत आणि त्या जागा जर रिक्त राहिल्या तर त्या ज्या जागा आहेत ते शासन निर्णयानुसार पुढील टप्प्यामध्ये ज्या काही जागा असतात ते सर्वसाधारण गटाला जातात पुढच्या टप्प्यात. तर अशाचं जे काही न्यूज बुलेटिनमध्ये संकेतस्थळामध्ये नियमावली आहे ती देण्याच्या संदर्भामध्ये सूचना काही संघटनेकडून होत आहेत. आता शासन निर्णयानुसार बरोबर आहे त्या गोष्टी येत असतात. म्हणून ज्या काही उर्दू माध्यमाच्या इतक्या मोठ्या जागा आलेल्या आहेत, जर याच्यामध्ये जर उमेदवार मिळाले नाहीत जिथं आरक्षण आहे त्या ठिकाणी, तर त्या जागा कुठे द्यायच्या, मग जागा रिक्त राहतील. त्या ज्या काही उमेदवाराला आहे तिथे संधी उपलब्ध होणार नाही. कारण जागा तर जास्त आल्या तर आरक्षित जागा तशाच जर रिक्त राहिल्या तर काय करायचं. तर ह्या ज्या जागा असतात ते पुढील टप्प्यामध्ये जे काही असतो तर त्या टप्प्यामध्ये त्या सर्वसाधारण गटामध्ये सगळ्या जागा भरण्याची प्रक्रिया करण्यात येते. तर या अनुषंगानं काल संभाजीनगर इथले निरीक्षक जे काही आहेत त्यांनी DYD शिक्षण उपसंचालकाला तसं पत्र पाठवलेलं आहे. तसे आदेश निर्देश त्यांनी समोर देण्यात आलेले आहेत. तर होऊ शकते भविष्यामध्ये की तसे न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा सूचना येणं अपेक्षित आहे, जेणेकरून उर्दू माध्यमाच्या ज्या जागा आहेत त्या सर्व भरण्यासाठी एक संधी उपलब्ध होईल किंवा तो न्याय मिळण्याची दाट शक्यता असणार आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्या जागा जेवढ्या आलेल्या आहेत त्या जागा रिक्त राहणार नाही, तर परिपूर्णपणे त्या ठिकाणी उमेदवार उपलब्ध होतील. मग ते आरक्षितमध्ये जर मिळाले नाही तर ते सर्वसाधारण गटामधून पुढील टप्प्यात अशाचं. तर हे सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाचा हा विषय आहे, जेणेकरून जागा ज्या काही 22,000 आलेल्या आहेत त्या जागा रिक्त राहणार नाही. तर याच्या अनुषंगानं या उर्दू माध्यमासाठीचा जो काही नियम आहे तो खूप महत्त्वाचा नियम आहे. तर बघूया मित्रांनो, आता जास्त स्पष्टीकरण देत नाही कारण शासन निर्णय आणि शासनानं जे काही कोर्टामध्ये बाजू मांडणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्या कारणानं आताच थांबतो. जे काही पुढील कार्यवाही होईल ते तुम्हाला लवकरच घेऊन येईल समोर, किंवा जे काही अपडेट असेल ते तुम्हाला देईलच मी. तुम्ही जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी जेणेकरून तुमच्याकडून मिस होणार नाही. इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय.